नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, MPSC कायदा गुरु आपलं हे जे स्टडी चॅनल आहे, या स्टडी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचं हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर आपल्या सर्वांसमक्ष पोहोचवण्याचं एकमेव कारण म्हणजे गेल्या एक 10 ते 15 दिवसापासून समस्त महाराष्ट्र राज्यात डिपार्टमेंटल PSI म्हणजे खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा बंद होणार आहे, बंद झाली किंवा कसे, याबाबत काही बातम्या फिरत आहेत. आणि त्या अनुषंगाने आम्हाला फॉलो करणारे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ते बरेच प्रमाणात व्हायबल झालेत आणि ते आपल्याला दररोज फोन करून विचारणा करतायत. तर प्रत्येकाला उत्तर देणं हे वेळोवेळी शक्य होत नाही. बऱ्याच लोकांचे कॉल ड्रॉप्स होतात. बऱ्याच लोकांना असेल तेवढ्या वेळात सगळ्या गोष्टी सांगणं शक्य होत नाही. म्हणून आज हे एक लेक्चर अपलोड करून देतो यूट्यूबला. तर हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर आपण सर्वांनी आवर्जून बघावं अशी माझी विनंती आहे. आणि आजच्या या लेक्चर नंतर आपली परीक्षा बंद होणार की नाही, आपल्या परीक्षेची सद्यस्थिती काय आहे, भविष्यात आपल्या परीक्षेची स्थिती काय होऊ शकते, या सगळ्या गोष्टी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने आणि जेन्युइन पद्धतीने, म्हणजे जे 100% सत्य आहे, कुठलीही गोष्ट वाऱ्यावर नाही, कुठलीही गोष्ट बेसलेस नाही, सगळ्या गोष्टी अत्यंत बेसला धरून आजच्या या लेक्चरमधून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी हे लेक्चर ऐकून घ्या आणि समजून घ्या. आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की ही परीक्षा जी आहे ही अबाधित राहावी, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याचं गणित तुम्हाला आज या लेक्चरमधून अत्यंत स्पष्टपणे लक्षात येईल. ठीक आहे. हे बघा, मी आवर्जून आपल्या आजच्या या विषयाचं नावच ठेवलेलं आहे की खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा बंद होणार किंवा कसे. आता 8-10 दिवसापूर्वी एक व्हॉट्सअपला काय झालं, एक बातमी आली. ठीक आहे. आणि ती बातमी आली आणि लगेचच मुलांचे फोन चालू झाले. तर त्या बातमीचा आधी सगळ्यात पहिले विषय घेतो की बघा, आपण सर्व ऑलरेडी इन सर्व्हिस म्हणजे सेवेत असलेले अंमलदार आहात. ज्या अर्थी आपण शासकीय अंमलदार आहोत, शासकीय कर्मचारी आहोत, त्या अर्थी आपण कोणतीही गोष्ट बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर त्या गोष्टीची 100% शहानिशा खात्री करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ज्याला आपण एक सुदृढ व्यक्ती म्हणतो, समजदार व्यक्ती म्हणतो. समजा गावाकडे ज्या लोकांचा या अशा कागदांशी, बातम्यांशी संबंध नाही, त्यांनी बातमी वाचली आणि त्यांनी जर का ती गोष्ट व्हायरल केली तर ती गोष्ट वेगळी. मात्र या बातमीचा बेस काय, ही बातमी तयार कोणी केली, कशी केली, याच्यात त्याला नेमकं म्हणायचं काय, याच्यात कुठं शासन निर्णयाचा काही उल्लेख केलाय का, काय, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करावी. आणि मग ती बातमी सत्य आहे, असत्य आहे. बातमी म्हणजे कुठलीही तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ, हे तर व्हॉट्सअपचा प्रकार झाला. हा व्हॉट्सअप विद्यापीठ जी आहे आपली, त्या व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये प्रचंड ज्ञानी लोक आहेत. ते ज्ञानी लोक दररोज ज्ञानदान करतात. त्यांच्यापैकी किती ज्ञानार्जन आपल्याला करायचं हे आपल्यावर अवलंबून असते. आता ती बातमी नेमकं काय ते सांगतो. आता ती जी बातमी होती, ती बातमी ही कुठल्याही आपल्या पत्रकार बांधवाने तयार केलेली नाहीये. पहिली गोष्ट, पत्रकार बांधवांची ड्राफ्टिंग ही वेगळी असते, याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. ती बातमी जी आहे, त्या बातमीत जो ड्राफ्ट तयार केलाय, तो ड्राफ्ट म्हणजे आपल्या पोलीस खात्यातील एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने, अंमलदाराने किंवा निवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यापैकी कोणीतरी तो डाटा तयार केला आहे, तो ड्राफ्ट तयार केला आहे, लक्षात घ्या. आणि त्याला बेस काय, तर त्याला बेस झालेला आहे, हे बघा, त्याला बेस झालेला आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय जे आहे आपलं DG ऑफिस, त्या DG ऑफिसचं दिनांक 4 जुलै 2025 हे पत्र. ठीक आहे. आता हे पत्र आलं तेव्हा महाराष्ट्र व्हायबल झाला. ती बातमी आली तेव्हा तर महाराष्ट्रामध्ये सुनामी येऊन गेली. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटल PSI ची जी एक्झाम जे तयारी करतायत त्या मुलांसाठी तर एक सुनामीच होती. पण मला म्हणजे शोकांतिका या गोष्टीची वाटते की या पत्राला काही तथ्यच नाहीये, याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. तथ्य कुठं होतं माहिती का तुम्हाला? हे जे पत्र होतं का, आणि हा शासन निर्णय आहे. काय आहे? शासन निर्णय. आधी GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणजे शासन निर्णय काय, परिपत्रक काय, या दोघी गोष्टींमधला फरक लक्षात घ्या. हा प्रॉपर शासन निर्णय होता. सन्माननीय संजय पांडे साहेब त्यावेळेस आपले DGP होते आणि सन्माननीय ठाकरे साहेब आपले मुख्यमंत्री होते. त्या काळी संजय पांडे साहेबांनी हा शासन निर्णय शासनाकडून काढून घेतलेला आहे. आणि हा शासन निर्णय काही वाऱ्यावर नाही.
या ठिकाणी अगदी प्रॉपर पद्धतीने गृह सचिवांची सही आहे बघा, दिसतंय ही बघा, गृह सचिवांची सही आहे. आणि हा जो शासन निर्णय निघाला त्यावेळी महाराष्ट्र राज्य व्हायबल व्हायला होतं का माहिती का? कारण की या शासन निर्णयामध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यात आलेली होती आणि ती गोष्ट म्हणजे काय? ती गोष्ट म्हणजे हे बघा, आता हा प्रकार बघा, 25 फेब्रुवारी 2022 चा शासन निर्णय, तारीख बघा बरं. आता ही एक गोष्ट बघा, मुद्दा क्रमांक 7. आणि या 25 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयामध्ये असा एक उल्लेख होता की पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील लोकसेवा आयोगामार्फत सेवा भरती होत असलेल्या विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणारी 25% पदे भरण्यासंदर्भात 31 डिसेंबर 2023 पर्यंत मागणीपत्र पाठवण्यात येईल व त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदोन्नतीचा कोटा 50% करण्यात येत आहे. 31 डिसेंबर 2023. मग संजय पांडे साहेबांचं एक गोष्ट आवर्जून म्हणजे मला आवडणारी होती की त्या ठिकाणी OR प्रत्यक्ष भेटणं हा प्रकार नव्हता, डायरेक्ट फेसबुक लाईव्ह यायचे, फेसबुकला तुमच्या अडचणी सांगा, विषय मोकळा करा. मग त्या काळी जी जनता अभ्यास करणारी होती त्या जनतेने सांगितलं की मायबाप हा अन्याय आहे, आम्ही आताच भरती झालोय, आम्ही तर खूप मोठ्या अपेक्षेने भरती झालोय. मग संजय पांडे साहेबांनी त्यावेळी एक शब्द प्रयोग केला होता आणि तो या ठिकाणी पण वापरलेला आहे, लक्षात घ्या की. आणि तेव्हा 750 पद रिक्त होती 25 डिसेंबर 2022 पर्यंत 750 पद रिक्त होती. त्या 750 पदांना आम्ही एकदा न पब्लिश करता टप्प्याटप्प्याने 3 वर्ष पब्लिश करू असं ठरलं. मग त्यानंतर ही पहिल्यांदा हे परिपत्र हे मागणी शासन निर्णय आल्यानंतर या ठिकाणी पहिलं मागणी पत्र गेलं 250 जागांसाठी, आठवतंय? गेलं, सांगितलं होतं. मग संजय पांडे साहेब निवृत्त झाले त्यानंतर आणि मग आपले डिपार्टमेंटल PSI चे स्टडी करणारे जे महामानव होते त्या महामानवांनी काय केलं, आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वार्थ कळतो, DG ऑफिसला गेले, मंत्रालयात गेले, सगळी सेटिंग केली आणि उर्वरित ज्या शिल्लक जागा होत्या म्हणजे 615 पूर्ण जागांसाठी मागणी पत्र काढून मोकळं करून टाकलं. आणि आपल्यातील काही लोकांना आज पण असं वाटतं की सर मग हा जर शासन निर्णय खरा होता तर याच्यात असंच म्हटलं होतं की 3 मागणी पत्र जातील, पण तो शासन निर्णयाला आधार हा होता की 750 जागा आहेत, 250 असे 3 मागणी पत्र देऊ, पण आपण वन टाइम 250 आणि सेकंड टाइम 615 अशा जागा काढून घेतल्या आणि तो विषय मोकळा करून टाकला. आणि ती जी तारीख आहे 31 डिसेंबर 2023 ती उलटली. त्यानंतर जी 615 जाहिरात आली त्याचं फिजिकल वगैरे आतापर्यंत झालेलं नाहीये मुलांचं, त्याचा निकाल बाकी आहे. मला सांगायचं एवढंच आहे की ती एवढ्याशा बातमीवर जिला काही तथ्य नाहीये ती कोणी तयार केली, काय तयार केली, त्याच्यावर तुम्ही एवढे व्हायबल झालेत. मग हा जो शासन निर्णय आला तुम्ही लोक तेव्हा व्हायबल का नाही झालेत? तर याच्या मागचं रिझन असं आहे की जोपर्यंत दुःख काय असतं, यातना काय असते हे स्वतःला होत नाही तोपर्यंत माणसाला दुःखाची किंवा यातनेची व्याख्या कळत नाही. सांगायचं तात्पर्य की त्या काळी तुम्हाला हे विजन क्लिअर दिसत होतं की अजून 3 मागणी पत्र येणार आहेत, जेव्हा होईल तेव्हा बघू करू, आणि तेच झालं. या शासन निर्णयाचा आधार घेऊन हे बघा, या तारखा वाचा, 31 डिसेंबर 2023 नंतर मागणी पत्र जाणार नाही, ठीक आहे. त्यानंतर ही एक तारीख वाचा, ही तारीख वाचा 25 फेब्रुवारी 2023, ठीक आहे, ही तारीख वाचा. आणि आता तुमच्याकडे ज्या बातम्या येत आहेत या बघा, या ठिकाणी दिलेला आहे संदर्भ. आयुष्यात तुम्ही इन सर्व्हिस आहात, कधीही एखादं शासकीय पत्र हातात आल्यानंतर त्याला संदर्भ कोणकोणते, मग सगळ्यात आधी हा डाटा वाचायच्या आधी त्याला हे संदर्भ जे आहेत ना, हे संदर्भ कुठून ना कुठून मिळवायचे आणि भेटतात. व्हॉट्सअप विद्यापीठात तर तुम्हाला 100% भेटेल लगेच. नुसतं एक मेसेज टाका की मला या तारखेचा गृह विभागाचा शासन निर्णय हवा भेटेल. आणि जर तुम्ही थोडेसे स्मार्ट पोलीस आहात तर तुम्ही नुसतं डिजिटल वेबसाईट ओपन करा महाराष्ट्र पोलीसची किंवा गृह विभागाची, तुम्हाला त्या ठिकाणी हे लगेच शासन निर्णय सगळे भेटतील. हे जे दोघं पत्र क्रमांक आहेत का, हे दोघे पत्र क्रमांक वाचा, तुम्हाला याचा अर्थ लक्षात येऊन जाईल. आता भानगड काय, ती बातमी काय ते समजून घ्या की 25 फेब्रुवारी 2023 रोजी जो शासन निर्णय झाला आहे त्यानंतर
आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते की ही जाहिरात चालू राहावी, पण कोणी प्रयत्न केले नाही, म्हणून त्याच्यावर काही दुसरा काही मार्ग निघाला नाही. आता एकदा शासन निर्णय झाला तो तर सगळ्यांना मान्यच आहे ना, असं कोणी म्हणू शकतं का की मला मान्य नाही? मग त्या अनुषंगाने पुढच्या कारवाया चालू झाल्यात आणि त्यानंतरची सगळ्यात पहिली कारवाई म्हणजे ही, जे तुमच्याकडे बातमी स्वरूपात हे परिपत्रक आलंय का, हे परिपत्रक. पण ते परिपत्रक किंवा ती बातमी ज्याने तयार केला, त्या तयार करणाऱ्या व्यक्तीने पण त्याला जितकं पाहिजे होतं तेवढंच तयार केलं. त्याला माहिती पुढचा मुद्दा टाकला की याचा इफेक्ट होणार नाही. मग या ठिकाणी त्या व्यक्तीने मुद्दा काय टाकला हे बघा, हे लक्षात घ्या. त्याने या ठिकाणी असा मुद्दा टाकलेला आहे की पोलीस उपनिरीक्षक वर्गातील लोकसेवा आयोगामार्फत सेवा भरती होत असलेल्या विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणारी 25% पदे भरण्यासंदर्भात 31/12/2023 पर्यंत मागणीपत्र पाठवण्यात येईल. मात्र त्यानंतर त्या कोट्यातील मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवण्यात येणार नाही. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदोन्नतीचा कोटा 50% सरळ सेवेने आणि 50% सेवा ज्येष्ठतेने याप्रमाणे करण्यात येत आहे. आहे शब्द वापरलाय आणि तो शब्द अगदी प्रॉपर आहे. याचा अर्थ काय, आधीचा शासन निर्णय आहे ना त्यांच्याकडे, 25/2चा शासन निर्णय आहे त्यांच्याकडे. मग त्यानुसार त्यांनी ही शब्दरचना केली आणि साहजिक आहे त्यांना उद्या शासन विचारणार की आम्ही तुम्हाला शासन निर्णय दिलाय, मग तुम्ही पुढची कारवाई काय केली? मग त्यांनी कारवाई करून ठेवली आहे की त्यांनी हे पत्र तयार केलं, त्यांनी सेवा ज्येष्ठता यादी पण मागवली, त्यांनी या पत्राखाली सेवा ज्येष्ठता यादी पण जोडली आहे. 380 पेजची पीडीएफ आहे ही. हे फक्त 4 पेज नाहीयेत, 380 पेज आहेत. त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची ज्यांनी 30 वर्ष सेवा पूर्ण केली आहे त्या लोकांची यादी आहे. आणि जर तुम्ही लोक हातावर हात ठेवून बसलेत तर तुमची परीक्षा ही 100% बंद होईल, यात काही शंका नाही. आज रोजी बंद झालेली नाही आहे हे तुम्हाला सांगतो, कागदावर बंद झाली आहे, पण जर तुम्ही ठरवलं तर ती परीक्षा दुसऱ्याच मिनिटाला पुन्हा चालू होऊ शकते, जर तुम्ही ठरवलं तर. आधी हा मुद्दा समजून घेऊया. याच्यात आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट बघा, आता आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट बघा. आता एक पत्र आहे ते ऍक्च्युली मी या ठिकाणी जोडायला पाहिजे पण नाही जोडलं. महाराष्ट्र राज्य शासनाने ही परीक्षा बंद करण्यासाठी जो 25/2/2023चा शासन निर्णय काढला, त्यानंतर मी स्वतः आणि आपले महाराष्ट्रातले काही बांधव आहेत त्यांनी विनंती याचना काय काय करायचं ते केलेत डीजी ऑफिसला, मंत्रालयात. आणि मग महाराष्ट्र राज्य शासनाने एक सुकाणू समिती तयार केली होती. सुकाणू समिती की हा सगळा प्रकार काय आहे हे आम्हाला तुम्ही समजावून सांगा. आणि त्या सुकाणू समितीने अत्यंत योग्य असा एक सुझाव शासनाला केलेला आहे आणि त्या सुझावाचा या ठिकाणी उल्लेख केलाय बघा. काय म्हटलंय की सदर समितीची दिनांक 14/9/2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या कार्यालयाचे पत्र पोलीस जे काही असेल ते 3/10/2023 अन्वये पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण मंजूर पदे 50% सरळ सेवेने आणि 50% सेवा ज्येष्ठतेने भरण्याऐवजी 50% सरळ सेवेने 25% पूर्वीप्रमाणे ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह बाब. तुम्ही जी बातमी वाचतायत का, तुम्ही जे पत्र वाचतायत का, त्या पत्रातली ही पॉझिटिव्ह सकारात्मक बाब आहे आपल्यासाठी, डिपार्टमेंटल PSIच्या स्टडी करणाऱ्या लोकांसाठी. या गोष्टीवर फोकस करा. पूर्वीप्रमाणे लोकसेवा आयोगामार्फत मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे खात्यांतर्गत ज्याला DDN म्हटलं होतं पांडे साहेबांनी, व 25% सेवा ज्येष्ठतेने भरण्यास परवानगी देण्याबाबत फेरप्रस्ताव शासनास सादर केला असून ही गोष्ट बघा की शासन स्तरावर निर्णयाधीन आहे. अद्यापपर्यंत याच्यावर निर्णय झालेला नाही. ही निर्णयाधीन आहे. मग आता पुढची महत्वाची गोष्ट बघा. आता ह्या ज्या गोष्टी तुमच्या समोर मला ऑन पेपर क्लिअर करायच्या होत्या मी त्या क्लिअर केल्यात. ज्याला कोणाला हे पत्र सविस्तर वाचायचे, मी महाराष्ट्रातले भरपूर ग्रुपला आहे, मी त्या कुठल्याही ग्रुपला ऍड करून टाकून म्हणजे त्या ग्रुपला सेंड करून देतो, तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे. आता यात महत्वाची गोष्ट काय की सर आपल्याला आपली परीक्षा चालू राहावी यासाठी काय करावं लागणार, तर तुमचे जे महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय गुरुवर्य आहेत, मग ते ज्ञानेश्वर पाटील साहेब असो, उत्तम पवार साहेब असो, बापूसाहेब शेळके असतील, उद्धव ढवळे सर असतील, मी स्वतः आहे आणि अजून काही इतर आपले बांधव आहेत. आपला रुपेश आमले, त्यानंतर आपला एक सागर म्हणून माझा विद्यार्थी माझा मित्र आहे रोहित जाधव आहे. हे असे बरेच लोक आतोनात प्रयत्न करतायत
तुम्ही लोक काय करताय माहिती का? तुम्ही लोक फक्त घरात बसून व्हॉट्सअप आणि लायब्ररी, तुमचं एवढंच काम चाललंय. तर मित्रांनो, व्हॉट्सअप आणि लायब्ररी हे जर तुम्ही आज करणार तर तुम्हाला स्पष्ट सांगतो भविष्यात तुमची परीक्षा तुमच्यापर्यंत येणार नाही. ह्या लोकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे. कसं? सर, आता तुम्ही जर का इतकी सगळी सत्यता जाणून पण जर तुम्ही शांत आहात तर मग याचा अर्थ समजून घ्या की ही परीक्षा तुमच्या समक्ष पुन्हा येणार नाही. मात्र ही परीक्षा जर तुम्ही आज रोजी इथून हे लेक्चर ऐकल्यापासून पुढचे 8 दिवस जर तुम्ही सक्रिय झाले तर पुढच्या 8 दिवसामध्ये पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे. आपले जे महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत जर तुम्ही मी सांगतोय ती गोष्ट पोहोचवली तर तुम्हाला अत्यंत शाश्वतीने खात्रीदायक सांगतो की तुमची परीक्षेचं मागणी पत्रच जाईल डायरेक्ट. हा शासन निर्णय रद्द होईल आणि हा शासन निर्णय रद्द होऊन लगेचच तुमच्या पुढच्या डिपार्टमेंटल परीक्षेचे जे मागणी पत्र आहे ते जाणार. कारण की आज रोजी भरपूर पद रिक्त आहेत, भरपूर पद रिक्त आहेत आपल्या डिपार्टमेंटल PSIच्या 25% कोट्याचे. मग करायचं काय? सर आम्हाला सांगा करायचं काय? तर महाराष्ट्र राज्यातील काही लोक जे सक्रिय आहेत या ठिकाणी त्यांना तुम्ही जुळा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक निवेदन आहे, ते निवेदन तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना द्या. हा माझा नंबर आहे 9881 988 788. मला कॉल करा, मेसेज करा की सर माझ्याकडे असा असा प्रतिनिधी आहे आणि तो प्रतिनिधी आपले जे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांच्यापर्यंत ती व्यक्ती पोहोचणार पाहिजे. कारण की फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला तरच आपली परीक्षा चालू होईल अथवा चालू होणार नाही. बाकी याला त्याला सांगून फायदा नाही. तर आपल्याला अशी व्यक्ती पाहिजे जी माननीय फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवेल आणि आपली जी मागणी आहे ती पोहोचवेल. मागणी आपली साधी सिंपल आहे. 1995 पासून आपला जो सेवा प्रवेश नियम आहे 1995चा त्याप्रमाणे आपली परीक्षा चालू होती. आतापर्यंत परीक्षा अत्यंत शिस्तीत चाललेली होती. जे काही तांत्रिक अडचणी त्या प्रत्येक परीक्षेत येतात तो विषय जाऊ द्या. मग हा प्रकार झाल्यामुळे नुकसान काय होतंय? तर ज्या पोलीस अंमलदाराची सेवा तुम्हाला समोरच्या तुमच्या प्रतिनिधींना सांगताना हेच सांगायचं की साहेब, ज्या प्रतिनिधींना आता जो शासन निर्णय झालेला आहे की 30 वर्ष झालेल्या प्रत्येकाला फौजदार बनवा, आनंदाची गोष्ट आहे साहेब, प्रत्येकाला फौजदारकी भेटेल, आनंद आहे. पण जर तुमच्या त्या प्रतिनिधीने तुम्हाला सांगितलं की अरे चांगले ना बाळा प्रत्येक जण फौजदार होईल ना, मग तुम्ही त्यांना ही गोष्ट समजून सांगा की साहेब, ज्या पोलीस अंमलदाराची सेवा ही पोलीस खात्यात 30 वर्ष झालेली असते त्याचं वय 99.99% 50 वर्षाच्या पलीकडे असतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वयाच्या 50शीत जो व्यक्ती 30 वर्ष पोलीस सेवा करतोय त्यापैकी 99% लोकांना डायबिटीज, शुगर, इतर अनेक प्रकारचे आजार जडतात. जरी एखादा निरोगी असेल किंवा त्याला काही आजार असतील तरी त्या प्रत्येकाची मुलं ही 18+ असतात, लग्नाची असतात, उच्च शिक्षणासाठी ते तयार असतात. आणि शेवटच्या काही काळात फौजदारकी घेणं हे त्या 30 वर्ष अनुभवी सेवा करणाऱ्या लोकांसाठी बिलकुल नावडीचा विषय. त्यांना बिलकुल आवडत नाही तो विषय, ते घेतच नाही. आणि जरी कोणी एखाद्या व्यक्तीने ते पद घेतलं पण तर ते लोक फक्त पद घेऊन फोटो काढतील, आपल्या फॅमिलीला एक समाधान, आणि ते लोक आहे त्या ठिकाणीच नोकरी करतायत. काही बांधव असतील, आपले काही बांधव असतील की जे त्यांना पदोन्नती भेटल्यानंतर पण ते पोलिसांना काम करतात, पण बऱ्यापैकी लोक हे पदोन्नती नाकारतात. कारण की त्यांना कळतंय ना की आता शेवटची 5-7 वर्ष सेवा बाकी आहे. जरी 30 नंतर म्हटले तर कोणी 40 वर्ष सेवा बरेच लोक करत नाहीत. ठीक आहे, कारण की 18 वर्षात कोणी कट्टोकट भरती होत नाही. तर शेवटच्या 5-7 वर्षामध्ये मला आजार आहेत, मला मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं शिक्षण आहे, माझी नातवंड झालीत आणि मी आता कुठं परत इकडं तिकडं बदली करून हेड्याक करून घेऊ, म्हणून बरेच लोक हे पद नाकारतात. त्याऐवजी साहेब, जर तुम्ही पोलीस खात्यात नव्याने दाखल झालेल्या ज्याने 4 वर्ष सेवा पूर्ण केली आहे अशा एका तरुण व्यक्तीला संधी दिली तर तो प्रामाणिकपणे अभ्यास करेल आणि तो व्यक्ती जर वयाच्या नोकरीच्या 4-5व्या वर्षी त्याच्या वयाच्या एक 25व्या-30व्या वर्षी जर का भरती झाला तर तो तुम्हाला कमीत कमी 30 वर्ष फौजदार म्हणून भेटतो. कमीत कमी 30 वर्ष तो फौजदार भेटतो. त्याला काही नव्याने पगार द्यायचं काम नाही आहे. तो ऑलरेडी आपल्याकडे कॉन्स्टेबल म्हणून काम करतोय. 2 इन्क्रीमेंट झाला की त्याला पोलीस अधिकाऱ्याचं म्हणजे PSIचं त्याला बेसिक लागतं, तो काम करतो. आणि जे पोलीस खात्यात पोलीस शिपाई म्हणून भरती होतात ते काही कोणाचे गर्भश्रीमंत लोकांचे पोर नाहीत ना, ते पण तुमच्या माझ्यासारखे गरीबाचेच पोर आहेत. कोणता लॉर्ड, कुठला बिझनेसमॅनचा पोरगा पोलिसात भरती होईल? नाही होत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रतिनिधींना समजून सांगायच्या आहेत. एक प्रतिनिधी असा महाराष्ट्रातून तुम्ही मला आणून दिला की जो व्यक्ती सरळ फडणवीस साहेबांपर्यंत येऊन बसणार, साहेब
हा निर्णय आहे आणि ऑलरेडी सुकाणू समितीने शिफारस केलेली आहे. मी जे आता काही लोकांची नावं घेतलीत त्या लोकांनी त्यांचे हायेस्ट प्रयत्न केलेत आणि फडणवीस साहेबांपर्यंत आपला विषय पोहोचून आपली फाईल पण ऑलरेडी गृह विभागाच्या टेबलला आहे. फक्त जर तुमच्यापैकी अजून काही लोक तयार झालीत, कारण की जेव्हा आम्ही स्वतः प्रतिनिधींना भेटायला जातो ना, तर तेव्हा आमच्या सोबतीला फक्त 2-3-4 लोक असतात आणि साहजिक आहे जर 2-3-4 लोक असतील तर त्या विषयाला काही किंमत नाही असा अत्यंत साधारण मनुष्य आपण समजून घेतो. आणि ते तर आपले प्रतिनिधी लाख 2-2, 4-4, 5-5 लाख लोकांना जे प्रतिनिधित्व करतात ते आमदार खासदार आहेत. ते तर एक गोष्ट समजून घ्या, यानंतर 8 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यात डिपार्टमेंटल PSI ही परीक्षा चालू करण्यासाठी भूकंप आला पाहिजे आणि तो भूकंप तुम्ही आणणार. तुम्ही फक्त तयारीत राहा. तुम्हाला कुठलाही 1 रुपया कुठं खर्च करायचा नाहीये. फक्त तुमचा वेळ आणि तुमचं फिजिकल जे रिप्रेझेंटेशन आहे ते पाहिजे आम्हाला. आम्ही तुम्हाला अनुमोदन केलं की त्या दिवशी तुम्ही मुंबईला गाठा. आपण एक दिवस कुठल्या ना कुठल्या एकदम चांगल्या प्रतिनिधींना भेटून त्या प्रतिनिधींना अधिवेशनात आपला मुद्दा उचलला तर त्याला फडणवीस साहेब 100% मान्यता देतील आणि आपली परीक्षा ही चालूच राहील. आपली परीक्षा चालू राहण्यासाठी तुम्ही घरून व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे आणि चॅटिंग करणे, मग यू मारू त्यू मारू अशा गोष्टी करून फायदा नाही. कारण की असे व्हॉट्सअप 30 मार्कांन भरपूर आहेत महाराष्ट्र राज्यात. आपल्याला प्रत्यक्ष आम्ही आव्हान केलं आणि खास करून मी मुंबईच्या लोकांना आव्हान करेल, माझे बंधू भगिनी जे असतील मुंबईला, माझा पुण्यातला विद्यार्थी रेडी, माझा कोल्हापूरचा विद्यार्थी रेडी, माझा रत्नागिरीचा विद्यार्थी रेडी, माझा सोलापूरचा विद्यार्थी रेडी. मुंबईतले जर का 5-50 लोक असे परमनंटली भेटून गेलेत ना की सर तुम्ही सांगा आम्ही येतो अल्टरनेटला, तरीही भरपूर झाला. तर जर सगळ्यांची इच्छा असेल तर आपण सर्वांनी रेडी व्हा. ज्यांना ज्यांना वाटतं की ही परीक्षा चालू राहावी. आज रोजी 100% बंद नाहीये. मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवलं की आपला जो प्रकार आहे, आपली जी परीक्षा आहे ती चालू राहण्यासाठी सुकाणू समितीने, ज्यात राज्यस्तरीय म्हणजे देश लेवलला ज्यांनी IAS सचिवपदावर काम केलंय अशा लोकांची ती समिती होती. त्या समितीने शिफारस केलंय म्हणजे त्या शिफारशींचा मान सन्मान ठेवावाच लागेल. या परिपत्रकात त्यांनी बाकीचं नाही म्हटलंय, पण ते लेटर पण मी तुम्हाला देतो. त्यांनी मी जे मुद्दे सांगितले ते सर्व मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी सुचवलेले. मात्र काय होतंय, कमी पडतोय फक्त आपली मागणी, आपला प्रतिसाद. तर या लेक्चरच्या माध्यमातून मी अशा अपेक्षा करतो की तुम्हाला मला काय सांगायचं ते समजलं असेल. या बातम्या, व्हॉट्सअप या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अभ्यास तर कराच, परीक्षा तर 100% होईल. 2013ला सांगितलं परीक्षा बंद झाली, जाहिरात आली. 2016ला म्हणे आता तर शक्यच नाही. महाराष्ट्र राज्यातली इतिहासातली सगळ्यात मोठी ऍड आली. नंतर पुन्हा 17ला तेच परत ऍड आली, 21ला तेच परत ऍड आली, 23ला पण तेच परत ऍड आली. आणि यानंतर जर हा शासन निर्णय बदलला तर आयुष्यात पुन्हा आपल्याला कुठलाही लढा द्यायची गरज नाही. आणि मित्रांनो, अगदी एक नैसर्गिक सत्य की एक लहान बाळ असताना त्याला जर दूध प्यायचं आईचं, त्याला पण रडावं लागतं. तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल की आम्हाला काहीच न करता घरी बसल्या सगळं भेटेल, तर तुम्ही गैरसमजमध्ये आहात. तुम्हाला अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म या राज्य शासनाने तयार करून दिला आहे. जर तो तुम्हाला अबाधित ठेवायचा आहे तर तुम्ही आताच पेटून उठले पाहिजेत. आता जर तुम्ही ऍक्टिव्ह झालेत काहीच फरक पडत नाही. 1-2-4 CL खर्च होतील, 2-4-5 भाड्यातोड्याचे खर्च होतील, पण चांगल्या चांगल्या लोकांची गाठी भेटी होतील. तुम्हाला तुमचं जे स्वतःचं भविष्य आहे ते जर का तुम्हाला सिक्युअर करून घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पेटून उठा. अभ्यास चालूच ठेवा, कोणाच्या नादी लागू नका. कोणी कितीही सांगितलं, परीक्षा चालूच राहणार. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सोबतीला आलेत नाही आलेत तरी आमचे प्रयत्न चालूच आहेत, आमचे प्रयत्न चालूच राहतील आणि लवकरच आपल्या प्रयत्नांना यश पण येणार आहे. कारण की आपली फाईल ऑलरेडी ACS होमच्या टेबलला पडलेली आहे. फक्त त्या ठिकाणी आपण एखादा प्रतिनिधी घेऊन जाऊ ज्याने आपली बाजू मांडली पाहिजे की हे आमचे मुलं आहेत, हे आमची मुलं आहेत, ही गरीबाची मुलं आहेत. यांच्यावर अन्याय होता कामा नये. कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर खाते आहेत आणि प्रत्येक खात्याची डिपार्टमेंटल परीक्षा ही चाललेली आहे. मग आपल्यावर अन्याय काय, आपण काय असं कोणाचं काय घोडं मारले, आपल्यावर अन्याय व्हायला नको. ही पण बाजू तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना सांगा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर ऑन पेपर हव्या असतील तर एक निवेदन तयार करतो रात्री, सुंदर चांगलं ड्राफ्टिंग वाला ते निवेदन देतो. ते निवेदन तुम्ही राज्यातल्या प्रत्येक तुमच्या आणि मी तर म्हणतो आपण प्रतिनिधींकडे जात नाहीत. अरे ते आमदार खासदार आहेत, ते नेणार आपल्या घरी, आपल्याला जावं लागतं. आणि तुम्ही त्यांना 100% निवडून दिला आहे तर तुम्ही त्यांच्याकडून तेवढा एक फायदा करून घेऊ शकतात ना, तर करून घ्या. आम्ही केलाच आहे, आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवलेत. प्रयत्न बंद नाहीत तर तुम्हीही करा. निवेदन मी देतो. कुणाला काही शंका कुशंका असेल मला ह्या नंबरला कॉल मेसेज करा. तुमच्या काही अडचणी असतील तर माझ्या लेक्चरच्या खाली तुम्ही कमेंट्स करा, मी तुम्हाला तिथं रिप्लाय करतो. परीक्षा 100% होणार आणि होणार. फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे, चलो बाय, थँक्यू.